किती सूत्र सांगितलं तुम्हाला आतापर्यंत? 4. आता मी तुम्हाला 5वं सूत्र सांगतो. दॅट इज कल्चर. दॅट इज संस्कार. हे आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या विषयावर खूप वेळा बोललं जातं, पण तुम्ही संस्कारित राहा, त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. पतंग असतो ना, पतंग. तुम्ही सगळेजण पतंग आहात, पतंग काईट आहात, पतंग आहात. हा पतंग आकाशामध्ये सोडला जातोय, बिलकुल सोडला जातोय. पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो ना. तुम्हाला सांगतो मुलांनो, आणि तुम्हाला सांगतो पालकांनो, त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत. मुलांनो तुम्ही पतंग आहात, पालकांनो तुम्ही त्याचे पालक आहात. पतंग भरकटायला लागलाय, पण मुलांनो तुम्हालाही सांगतो आणि पालकांनो तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा. त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला आहे की वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला, आकाशात उंच जायला लागला पतंग, त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही, माझ्या वडिलांच्या हातात, माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेकरू कुठेही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो. म्हणून ही जी पतंगाची दोरी आहे ना, ही दोरी ही संस्काराची दोरी आहे, ही कल्चरची दोरी आहे. आणि ही दोरी नका सोडू, तुमच्यासोबत ठेवा, बिलकुल तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगतो इट मॅटर्स अ लॉट. त्याचं मी का असं बोललो तुम्हाला माहिती का? की बघा 11वी-12वी पर्यंत ठीक आहे हो, पण MBBSच्या फर्स्ट इयर पासून MBBS फायनल होईपर्यंत सुद्धा माझा मुलगा सकाळी निघाल्यानंतर घरातून, मी कॉलेजला जातोय, दोरी त्याच्या मम्मीच्या हातात. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर एक रिंग मिस कॉल देतोय. सकाळचं कॉलेज संपलं, पहिलं लेक्चर, दुसरा मिस कॉल. दुपारी कॉलेज संपलं, कॅन्टीन निघालो जेवायला, एक फोन. जेवण झाल्यास दुसरा मिस कॉल. पुन्हा कॉलेजमध्ये जाताना तिसरा मिस कॉल. तुम्हाला सांगतो दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा हे लेकरू त्याच्या आईशी कनेक्टेड आहे. ह्याला दोरी असं म्हणतात. आणि ही दोरी काहीच अवघड नाहीये. ही दोरी सातत्यानं तुमच्या समोर ठेवा, तुमच्या हातात ठेवा. ही संस्काराची दोरी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, मला अनेक पालक असं म्हणतात की लांडे साहेब आमचा मुलगा खूप चांगला होता, आमची मुलगी खूप चांगली होती, संगत खराब मिळाली हो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बारकाईनं डोळे उघडून कान मोठे करून माझा शब्द ऐका की कुठलाच माणूस, चांगला माणूस वाईट संगतीत जाऊच शकत नाही, आणि गेला तर राहूच शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण असला पाहिजे तरच तो वाईटाकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझं लेकरू चांगलं होतं आणि त्यांच्यामुळे खराब झालं हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि हे असं होऊ नये म्हणून ती दोरी तुमच्यावर ठेवा. चुकलं आपलं लेकरू, पतंग पुन्हा ओढून घ्या, त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, असं काहीच नसतं की मेडिकल कॉलेजमध्ये गेलात, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात, लॉ कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कशातही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला वाईट सवय लागते असं नाही. चांगल्या पण सवय लागू शकतात. तुम्हाला सांगतो, माझा मुलगा प्रसाद BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होता. ओके, फर्स्ट इयरला गेल्यानंतर तिथे एक अतुल ढाक नावाचा मुलगा आहे. त्यांनी लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट नावाची एक छोटी ट्रस्ट काढली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की झोपडपट्टीतले लेकरं, आई वडील ज्यांना नाहीत, पालक नाहीत, असे लेकरं त्यांनी निवडले. 30-30, 20-20 लेकरं त्यांनी निवडले. 11वी-12वीला ह्यांचं ट्युशन घ्यायचं कुठं, पुण्यामध्ये. त्यासाठी त्यांनी एक उर्दू शाळा घेतली, अशीच तिथं ओळखीनं. ती संध्याकाळी ही उर्दू शाळा लेकरं वापरायचे. आणि हे लेकरं बघा, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलेले लेकरं ह्या मुलांना शिकवायचे, ज्या लेकरांना आईवडील नाहीत, जे झोपडपट्टीतले आहेत. नुसतं शिकायचं नाही, त्याच्यामध्ये आमचा प्रसाद होता, त्याची बॅच होती, आणि हे शिकवायचे ठरवून. ह्यांनी एक 6 लेकरांचा ग्रुप तयार केला होता. मला सांगतो, मी जेव्हा ते बघायला गेलो ना, ॲक्च्युली मी त्या क्लासला जाऊन आलो. तुम्हाला सांगू का, मला माझ्या लेकराचा एवढा गर्व वाटला, एवढा अभिमान वाटला ना की असंही काय होऊ शकतं. आणि तिथं ह्या लेकरांना शिकून, तशा लेकरांना शिकून हे लेकरं त्या लेकरांना मेडिकल लावतात. दरवर्षी 7 ते 8 लेकरं दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिथले लागतात हो. कॅन यू इमॅजिन दिस? ज्या लेकरांना 1 रुपयाची फीस लेकर घेत नाहीत, आपला अभ्यास करून, आपला अभ्यास म्हणून त्याला शिकवतात. मला काय म्हणायचंय, ह्याला संस्काराची दोरी म्हणतात. आणि ही दोरी लेकरांमध्ये, तुमच्यामध्ये सातत्याने ठेवा. चुकलं तर चुकलं म्हणून तुम्हाला लेकरांना सांगतो, कधी पालक ओरडले, कधी आई ओरडली, कधी वडील ओरडले, समजून घ्या की त्यांचं तुमच्याविषयी खूप प्रेम आहे. तुम्हाला त्यांना सेफ द्यायचा आहे, तुम्हाला त्यांना आकार द्यायचा आहे. तुम्ही कुठेतरी चुकताय, त्यांचा एक्सपिरियन्स मोठा असतो म्हणून ते तुम्हाला सांगतात. वडिलांनी रागवलेलं, आईला रागवलेलं कधीच अदरवाईज घेऊ नका, कधीच नका घेऊ. तुम्ही कुठल्या कळायचे असत नाही, नका घेऊ. पुराण तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही माझ्याकडे येऊन पुन्हा एकदा म्हणाल सर तुम्ही असे म्हणाले होते, आणि दॅट इज 100% ट्रूथ. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, काय जपा पालकांनो,
लेकरांपासून थोडाही दुरावा नको. मुलांनो, दररोज आईवडिलांना एक फोन करा. दररोज जेव्हा जेव्हा भेटता तेव्हा त्यांच्या पाया पडा. त्यांना सोडताना त्यांना एकदा घट्ट पकडा. बघा तर एकदा, ह्याला EQ असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही हुशार आहात, IQ आहात, तुम्ही ह्या जगामध्ये आहात. IQ तुमचा खूप आहे, पण तुमचा EQ वाढला पाहिजे. IQ सगळ्यांना माहित आहे, पण EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. तुमचं भावनिक नातं आपल्या आईवडिलांवर असणं ही सगळ्यात मोठी संस्काराची दोरी आहे. आणि ती दोरी जशाच ठेवा, जशाच ठेवा. तुम्हाला मी 5 सूत्र सांगितले, एकदा रिपीट करा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज नंबर 5, कल्चर, संस्कार. आणि ते संस्काराची शिदोरी घेऊन एक गोष्ट तुमच्यामध्ये तयार करा, आणि ते 6वं सूत्र आहे, अँड दॅट इज एम. दॅट इज एम. ध्येय, ध्येय, ध्येय पक्का करा. मला अनेक लोक सांगतात हे केलं ते केलं पण ते झालं नाही, डिस्ट्रॅक्ट. हे बघा, कुणाचं डिस्ट्रॅक्शन होत नाही. ध्येय आहे ना, हे बुलेट प्रूफ ठेवायचं असतं. कसं ठेवायचं असतं म्हणजे काय रे, तुम्हाला माहिती आहे का की मोठ्या मोठ्या म्हणजे VIP लोकांच्या जे गाड्या असतात ना, त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या घातल्या तरी त्यातून आरपार जात नाहीत. त्याला बुलेट प्रूफ कार असं म्हणतो आपण. काचं पण बुलेट प्रूफ असतात. का माहिती आहे का? कारण त्यातला माणूस एवढा VIP इम्पॉर्टंट असतो. मी तुम्हाला सांगतो, तुमचं जर ध्येय तितकं इम्पॉर्टंट असायला पाहिजे, तितकं बुलेट प्रूफ असलं पाहिजे. जर बंदुकीच्या गोळ्या घातल्या तर आत नाही गेल्या पाहिजे. म्हणजे कशानंच डिस्ट्रॅक्शन होत नाही जेव्हा आपलं ध्येय हे बुलेट प्रूफ असलं पाहिजे. मग तुमचं ध्येय कसं करा, बुलेट प्रूफ करा. कसं करायचं एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला मी. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक डिस्ट्रॅक्टर असतो. डिस्ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला माहित आहे, आजकालचा मोबाईल हे डिस्ट्रॅक्टर आहे. असा हा मोबाईल त्या गावात असतो. म्हणजे एक माणूस, खळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की चांगल्याचं चांगलं झालं तर ज्याला रात्रभर झोप येत नाही त्याला खळ म्हणायचं, आणि चांगल्याचं वाईट कसं होईल हेच आयुष्यभर बघत राहण्याला खळ म्हणायचं. अशा एक माणूस, खळ माणूस, याला मी डिस्ट्रॅक्टर म्हणत असतो. म्हणजे चांगल्या गोष्टी कशा तरी करून डिस्ट्रॅक्ट कशा करायच्या, त्यातून दूर कसं घेऊन जायचं लोकांना, असं बघणारा एक माणूस असतो. गाव असतं आणि त्या गावामध्ये तो शर्यत लावतो. हा डिस्ट्रॅक्टर एक शर्यत लावतो की हा एक पोल आहे, एक मोठा पोल असतो, आणि त्या पोलवरती चढायचं. जो टोकावर जाईल या पोलच्या त्याला मी बक्षीस देणार, खूप मोठं बक्षीस देणार, असा तो माणूस म्हणतो. शर्यत लावतो. पण हा शहाणा डिस्ट्रॅक्टर काय करतो माहिती आहे का? त्या गावामध्ये 500-600 लोकांचा मॉब बनलेला असतो. त्या मॉबमध्ये त्याचे काही लोक पेरतो डिस्ट्रॅक्ट करणारे लोक पेरतो. बघा लोक कसे असतात तर. आणि कुणी पण त्या पोलवर चढायला लागलं, अरे पडशील असं एक मधले 50 लोक म्हणतात ना, पण बाकीचे लोक हो ज्यांना डिस्टर्ब करायचं नसतं पण ते 50 म्हणल्यामुळे हे पण पडशील म्हणतात, आणि बिचारा वर जाऊ शकत नाही, खाली येतो. खरंच पडेल बा मी म्हणून. डिस्ट्रॅक्शन, मोबाईल. ओके, मग काय होतं माहिती आहे का की एक मुलगा, त्याच्या छोटा मुलगा असतो का, त्याच्या आईच्या डोक्यावरती टोपला असतं, शेतातून बिचार येत असते, आणि तो मुलगा त्याच्या आईच्या हाताला धरून येत असतो. तो हे सगळं बघतो. वर लोक जातात, खालचे लोक ओरडतात, पुन्हा खाली येतो. वर लोक जातात, खालचे लोक ओरडतात, पुन्हा खाली येतो. कुणीच वर जाय ना. मग तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई मला वर जायचंय. मग त्याची आई बघा, त्याची आई प्रचंड हुशार आई असते, तसं सगळेजण असायला पाहिजे. ती काय म्हणते माहिती आहे, त्याच्या कानात काहीतरी सांगते. बघा, त्याच्या कानात काहीतरी सांगते, जा म्हणते वर. ते कानात काहीतरी सांगते, वर जा म्हणते. हे लेकरू जातं त्या पोलला खाली पकडतं, वर जाऊन डोक्यावर जाऊन बसतो पोलच्या एकदम. तेव्हा ते सगळे लोक खालचे ओरडतात, अरे पडशील, तुझ्या आईला एकटाच आहेस, मरशील, हातपाय तुटेल. लोक बघा ना कसे बोलतात. तर त्याला काय नाही डिस्ट्रॅक्ट करतात, एवढं सगळं त्याला बोलतात. त्याची आई पण परेशान, आता माझ्या लेकराचं काय होतं की म्हणून, कारण एवढे लोक ओरडत असतात. पण हे लेकरू वर जातं आणि टोकावर जाऊन बसतं. आता सगळेच परेशान झाले, हे कसं गेलं. आता ते लेकरू खाली घेतात, आणि खाली घेतल्यानंतर मग तो कार्यक्रम असतो, समारंभ असतो, ज्यामध्ये त्याला बक्षीस द्यायचं असतं. त्या व्यासपीठावरती सगळे लोक येतात. मग तो खळ माणूस ज्याने हे सगळं ऑर्गनाईज केलं असतो, त्यांनी पाहिलं असतं की ह्याच्या आईनं ह्या लेकराच्या कानात काहीतरी सांगितलंय. त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला म्हणतो, तू कानात काय सांगितलीस माझ्या लेकराच्या, कानात काय सांगितलीस. ती त्याची आई प्रचंड हुशार लेडी असते, शेतकरी असते पण हुशार असते. ती म्हणाली, माझं लेकरू बहिर आहे. हिचं लेकरू बहिरं नसतं, पण हिच्या आईनं त्याच्या लेकराला बहिरं केलेलं असतं. तिनं सांगितलं असतं, राजा हे जे आहेत ना, हे सगळे लोक पडशील म्हणतात ना, ते मूर्ख आहेत, डिस्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं काहीच ऐकू नको, जावर. हे डिस्ट्रॅक्शन पासून दूर ठेवणारी गोष्ट असते, आणि ती शक्ती पालकांमध्ये असते मुलांनो. म्हणून त्यांचं ऐका, डिस्ट्रॅक्ट नका हो.
तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ नका. त्या ध्येयाला बघा, त्या लेकरांनी काय केलं, त्याचं ध्येय बुलेट प्रूफ केलं, त्याचं एम बुलेट प्रूफ केलं. एवढे लोक ओरडले की हो, 500 लोक ओरडले की हो, ते लेकरू वर गेलं ना. त्याचं कारण आहे, असं तुमचं ध्येय कुठल्याच मोबाईलनी आणि कुठल्याच गोष्टीनं डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे आणि त्याला बुलेट प्रूफ तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यालाच विद्यार्थी म्हणतात, दुसऱ्याला नाही. आणि याच्या पुढचा शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे टफ. काय नाव आहे? टफ म्हणजे काय? मजबूत, स्ट्रॉंग. काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा असं होऊन जातं की एकदा आपल्याला एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळत नाही, लेकरं कोलमडून जातात. माझं कसं होणार आता, म्हणजे माझं सगळं संपलं, माझ्या बाबतीत असं का घडतं, मलाच का मार्क कमी पडतात, मीच न वाचलेलंच का नेमकं एक्झाममध्ये येतं, वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो लेकरांनो, अपयश येणं मोठी गोष्ट नसते. ह्या जगामध्ये जेवढे लोक मोठे झाले त्यांना त्यांच्या आयुष्यात अपयश आलं म्हणूनच मोठे झाले. असं ह्या जगामध्ये एकही माणूस नाही जो अगदी उंच पोहोचला आहे आणि त्याच्या आयुष्यात अपयश नाही आलं. त्यामुळे अपयश येणं हे मोठं नसतं, पण अपयश आलेलं वर्ष 6 महिने ही संधी आहे असं समजून स्वतःला स्ट्रॉंग करून, टफ करून त्याला फाईट करायचं असतं. त्याला फाईट करायचं असतं. तुम्हाला सांगतो मी असं अनेक वेळा बोलताना सांगतो ना की मला खूप सारे गोल्ड मेडल आहेत, मला खूप सारे मेडिकल सायन्समध्ये, ज्याचं रेकॉर्ड कोणी तोडलं नाही. पण तरीसुद्धा मी MCS प्लास्टिक सर्जरी डिग्री आता नापास झालोय. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एवढे गोल्ड मेडल असणारा माणूस नापास होऊ शकतो ना, मग जाऊ द्या की रे, काय फरक पडतो काय फरक पडतो असा. मी तुम्हाला हे सांगत होतो. पण जेव्हा मी नापास झालो ना, त्या नापास झालेल्या 6 महिन्यांनी जे मला शिकवलं ना, तेवढ्याच कारणाने मी मोठा होऊ शकलो, हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे डोळ्याचे डॉक्टर आहेत, पण ते डोळ्याच्या विषयात नापास झाले होते. आज जगातला सगळ्यात मोठा डोळ्याचा डॉक्टर आहे. नापास होणं मोठा विषय नसतो, पण नापास झालेलं ते वर्ष 6 महिने ही संधी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि असं म्हणतात ना, उंच उडी मारायची, लांब उडी मारायची ना, तर 2 पावलं मागे सरकायचं असतं. 2 पावलं मागे सरकायचं आणि उडी मारायची. तुम्हाला एक छोटा प्रसंग सांगतो, टफ कसं होतात माणसं. 2000 साधारणपणे 5-6चा प्रसंग असावा हा. मला सकाळी सकाळी फोन येतो, मी एका ऑपरेशन थिएटरमध्ये होतो आणि एक माणूस मला फोनवर रडतोय, लिटरली रडतोय. मला कळेना काय झालंय आणि कोण रडत असेल माहिती आहे? उदय देशपांडे फोनवर रडतायत. आणि तो रडतोय आणि मी ऑपरेशन करतोय, माझे पण डोळे भरले ना, कळेना. म्हणलं काय झालं उदय? सर, आपले सगळेच कॉम्प्युटर चोरीला गेले. हां, मग जाऊ द्या ना, नाही सर आता कसं, म्हणजे आयुष्याचं काय पुढे? म्हणजे उदयकडे 1800 रुपये, अर्चना बसले, तिला माहिती आहे 1800 रुपये उदयकडे, 1800 रुपये लाईट बिल आलं होतं, ते भरायला नव्हते. आणि ते माझ्याकडे आले होते की सर, मी पुण्याला जातो आणि पुण्यामध्ये मला 3000ची नोकरी मिळणार आहे आणि मी हे पैसे परत देऊ शकतो, नाहीतर माझ्याकडे आता घरचं कनेक्शन पण जाणार. आणि इथून सुरू केलेला हा माणूस, मी म्हटलं की इथंच काही करता येणार नाही का असं म्हणल्यास त्यांनी या माझ्या एका शब्दावर विश्वास ठेवून 5 कॉम्प्युटर कर्ज काढून घेतले होते आणि तेही चोरीला गेले. कसं करायचं? हा माणूस रडायला लागला. म्हणलं जाऊ द्या उद्या, एवढी काळजी नका करू. त्या माणसाने काळजी करू नका आणि टफ बना, कारण हेच प्रसंग तुम्हाला मोठे करतील असं त्या माणसाला म्हणालो. त्यांनी काय केलं माहीत नाही, त्यांनी पुन्हा कॉम्प्युटर घेतले. बघा, 1 कॉम्प्युटर सुरू केलेले 5 कॉम्प्युटरपर्यंत आलेला हा माणूस. कॉम्प्युटर घेत गेला, तिथंचा 1 गाळा भाड्याचा होता. त्याच बिल्डिंगमध्ये यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यात जास्त गाळे असणारा एकच माणूस आहे, म्हणजे उदय देशपांडे. एवढंच नाही त्याची बिल्डिंग, त्यांची कमाई. म्हणजे बघा, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा मला पैसे लागतात तेव्हा मी त्यांच्याकडनं घेतो. आता पुढे काय सांगायला पाहिजे. हे 2च माणसं जे मला पैसे देतात. अगदी खरं प्रामाणिकपणे सांगतो, त्यांना पण मान्यच करावं लागले. देता की नाही देता? खरं सांगायचं. माझी बायको समोर बसली, ती पण तुम्हाला खरं सांग. मला पॉईंट हा सांगायचा आहे की ज्या माणसाचे 1 कॉम्प्युटरपासून 5 पर्यंत येऊन सगळे कॉम्प्युटर चोरला जातात, तो माणूस इतका टफ होतो, इतका कडक बनतो की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा तो मालक आहे, उदय देशपांडे. याला म्हणायचं की एखादी अपयश झालेली गोष्ट, एखादं वर्ष वाया गेलेली गोष्ट कशी तुम्हाला बळ देते, ते बळ घ्या रे लेकरांनो, ते बळ घ्या, बळ. टफ बना, टफ. आता मला एकदा, आणि एवढं सगळं जेव्हा तुम्ही बनता ना, 7च मिनटं माझ्याकडे आहेत, त्यातले 6च मिनटं बोलणार आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, जेव्हा तुम्ही एवढं सगळं करता ना, काय केलं तुम्ही आतापर्यंत? काय डिसाईड केलंय? ओके, नंतर सांगा. डिसाईड. नंबर 2,
किती आहे? किती जणांमध्ये इंतुजाम? हात वर करा. इंतुजाम किती जणांमध्ये आहे? माझ्यात पण आहे यार. हां, येस, इंतुजियाझम. नंबर 3, कोण कोण पाळणार डिसिप्लिन? मी पण पाळणार आहे. नंबर 4, येस, इम्पॉर्टन्स ऑफ प्रायोरिटीज इन लाईफ. म्हणा. 4. 5, कल्चर, संस्कारित राहा. 6. 7. आणि एवढं सगळं केल्यानंतर शेवटची सूत्र तयार होतं आणि त्या सूत्राचं नाव आहे ईगल. काय? ईगल म्हणजे काय रे? गरुड. ईगल म्हणजे गरुड. आता मला सांगा पहिला शब्द काय सांगितला मी सूत्रातला? आता बघा, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बाजूला काढा. पाडा पहिला अक्षर बाजूला प्रत्येक शब्दाचं. डी, ई, डी, आय, सी, ए, टी, ई. काय झालं? डेडिकेट. डेडिकेट करणे म्हणजे समर्पण करणे. एखाद्या गोष्टीसाठी समर्पण करणे, समर्पित करणे स्वतःला, त्याला डेडिकेट असं म्हणतात. मग तुम्ही जेव्हा डिसाईड करता, जेव्हा तुमच्यात एन्थुसियाझम मेंटेन राहतो, जेव्हा तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहता, जेव्हा तुम्ही इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ ज्याला प्रायोरिटी म्हणता, जेव्हा तुमच्यामध्ये संस्कार गचागच भरलेले असतात, कल्चर, जेव्हा तुम्ही एम तुमचं बुलेट प्रूफ करता आणि कुठल्याही प्रसंगाला तुम्ही टफ राहता, तेव्हा तुमच्यामध्ये एक शक्ती येते आणि त्या शक्तीला म्हणतात ईगल. त्याचं कारण आहे इज ईगल. डेडिकेट करणे. डेडिकेट युअर सेल्फ म्हणजे समर्पित करा स्वतःला. कुणाला समर्पित करायचंय? कशासाठी समर्पित करायचंय? तर तुम्ही समर्पित करायचंय कशासाठी? तुमच्या ध्येयासाठी समर्पित करायचंय. आणि ईगल एक असा पक्षी आहे, गरुड एक असा पक्षी आहे की त्याचे पंख जगातल्या सगळ्या पक्ष्यामधले सगळ्यात स्ट्रॉंग, मजबूत पंख असतात. मजबूत. यू नो दॅट? एकदम स्ट्रॉंग त्यांचे पंख असतात. त्याच्यामध्ये प्रचंड बळ असतं. आणि म्हणून माझ्या बायकोने एक माझ्या बर्थडेला कविता लिहिली होती आणि ती ना अशी कविता लिहिली होती, उंच मार भरारी, पंखात बळ तुझ्या भारी, विठ्ठल नाव सार्थक करी. ही माझ्या बायकोने कविता लिहिली होती. म्हणून तुम्हाला सांगतो मी आता या कवितेप्रमाणे तुम्ही मी सांगितलेल्या ह्या सूत्रांना स्वतःला समर्पित करा, डेडिकेट करा. आणि तुम्ही जेव्हा हे डेडिकेट करता तेव्हा तुमच्या पंखात जे बळ आलंय ते गरुडाच्या पंखातल्या बळा एवढं तुमच्याकडे बळ आहे. म्हणून अशी मस्त भरारी मारा, इतकी उंच भरारी मारा की त्या भरारीमध्ये तुमच्या स्वतःचं नावाचं सार्थक, तुमच्या आईवडिलांच्या नावाचं सार्थक, आपल्या जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नावाचं सार्थक करा. धन्यवाद.